आज मी तुमच्यासोबत माझं 10 वाजेपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे. तर इथं सकाळी सकाळी पार्थचं आवरून झालं होतं. त्यानंतर तो जप करत बसला होता. आता सकाळी सकाळी ऊन मस्त येतो घरामध्ये म्हणून तो उन्हालाच बसला होता. कारण हल्ली खूप जास्त थंडी वाजत होती, त्यामुळे तो उन्हाला बसून मस्त असं जप वगैरे करून घेत होता. तोवर मी माझ्या कामाला आले होते. आता इथं मला सकाळी सकाळी टिफिन बनवायचा असतो. आता लेकरायचं काही नव्हतं आता, कारण त्यांची एक्झाम चालू आहे, तर रावणीच्या पप्पाचंच टिफिन बनवायचं होतं. तर इथं मी मेथीची भाजी आणि चपाती बनवायची होती मला. आता मेथी वगैरे रात्रीच मी निसून ठेवली होती, तर इथं पटमन फक्त फोडणीत द्यायची होती मला. छान असं वाफवून घेतलं, कारण मला पाणी वगैरे टाकलेले जास्त काही आवडत नाही. कधीतरीच टाकते मी जेव्हा जास्त निब्बर वाटतं तेव्हा. तर आज तर मस्त असं पाणी सुटला होता त्याचाच, मेथीचाच. तर खूप मस्त वाफवून झाली होती भाजी. ते झाल्यानंतर तिथलं सगळं पसारा काढून घेतले मी. आता हे सगळं पसारा काढल्यानंतर मला दुसरं काही करावं वाटत नाही तिथं. खूप जास्त असं चिडचिड वाटते. मग सगळं जिथल्या जागच्या जागी ठेवून दिलं. त्यानंतर लगेच इथं चपात्याचं पीठ मळायला घेतलं होतं मी. हे मी कर्जपत्तर इकडे आवणीची पूर्ण असं देवपूजा झाली होती. सकाळी सकाळी मस्त असं देवपूजा वगैरे ती करून घेत असते. मला जास्त करून लागत नाही. आता जेव्हा पूर्ण काढायचं असतं तेव्हाच मी करत असते. त्यानंतर लगेच इथं आवणीचे केस बांधायला घेतल्या होत्या. आता हे झालं की त्यांचं होऊन जाईल. आता सकाळी आवणीचे केस बांधताना पारची काही मस्ती चालूच असते. मग ते करत बघत बघत मस्त असं तिचे केस पण बांधून झाले होते. आता पार्थ काही मुकाट्या जात नाही स्कूलला, त्याचं रोज काही ना काहीतरी असतं. तर आज त्याला छान बाय वगैरे करून तो गेला होता. त्यानंतर आता आवनीच्या पप्पाचं इथे चहा बनवायचं चालू होतं. आता ते मला पण बनवू का म्हणून विचारत होते, पण मला काही असं गडबडमध्ये चहा पिवा वाटत नाही. आणि अजून मला त्यांच्या चपात्या करायच्या होत्या, म्हणून म्हणलं की तुमच्यापुरतेच करून घ्या, मग माझ्यासाठी नको म्हणलं. मग इकडे चपात्याची तयारी करून घेतली. त्यानंतर चपात्या लाटायला घेतल्या होत्या मी. आता इथं त्यांच्यापुरते चपात्या पण रेडी झाले होते. मग ते सुद्धा त्यांचं टिफिन वगैरे पॅक करून घेतले. त्यांचं टिफिन पॅक करून घेऊन तेही गेले. त्यानंतर आता मी राहिलेले पिठाच्या चपात्या लगेच बनवून घेतल्या, जेणेकरून दुपारी आता 12लाच येतील लेकरं, तर त्यांना भूक लागेल म्हणून ते सगळे चपात्या वगैरे बनवून ठेवून घेतले. त्यानंतर आता पायऱ्या वगैरे धुवायची होती मला आज. ते सगळं एकदम स्वच्छ धुवून घेतलं. आता आठवड्यातून 3-4 वेळेस तर मी धुवत असते. त्यानंतर लगेच इथं मध्ये आले. मध्ये येऊन लगेच गॅस वट्टा वगैरे पुसून घेतलं. आता हे सगळे कामं ना लागोपाठ केलं तरच होतात, नाहीतर 5 मिनिटं जरी गमलं ना मग ह्या कामाला 12 वाजून जातात. त्यामुळे पटपट ते सगळं करून घेतलं. त्यानंतर भांडे पडले होते खूप सारे, तेही घासून घेतले. आता मी वट्ट्यावरच पालतं घातले होते भांडे, कारण मला जाळीतले भांडे पालतं घालायला खूप जास्त कंटाळा येतो. आता ते आवणी याचे पत्र ते तसंच राहतील, मग ते आले की घालेल म्हणलं, मग तिथेच पालतं घालून दिलं. त्यानंतर बाल्कनी वगैरे पण धुवायची होती आज. आता रोजच धुवत असते मी, पण आज थोडंसं निरमा वगैरे टाकून धुवला होता मी. खूप मस्त असं स्वच्छ करून घेतलं होतं. थोडंसं अर्धा तास तरी लवकर झाला ना काम, मग मी हे सगळं थोडंसं डीप क्लिनिंग करत असते बाहेरची. त्यानंतर लगेच इथं रांगोळी वगैरे टाकून घेतली. ते झाल्यानंतर आता माझं स्वतःचं सगळं आवरून घेतलं, आंघोळ वगैरे करून घेतली. आता हे सगळं करायचं होतं, म्हणजे सकाळी आंघोळ केले नव्हते. आंघोळ करून मस्त असं केस वगैरे बांधून घेतले. आणि मी रोज फेसला असं क्रीम वगैरे काही वापरत नाही, फक्त मॉइश्चरायझर लावते. जास्ती करून हेच वापरत असते मी. कुठतरी गेलं तरच काही क्रीम वगैरे वापरते. तर इथं मस्त असं मॉइश्चरायझर वगैरे लावलं. त्यानंतर टिकली वगैरे आपली लावली. त्यानंतर सिंदूर कुंकू जे काय असतं तेच मी लावत असते. जास्त करून क्रीम्स वगैरे वापरलं की खूप तोंडावर फोडं वगैरे यायला लागतात, म्हणून मी जास्त काही वापरत नाही. आता देवपूजा तर आवनीने केली होती. आता फक्त तुळशीची पूजा करायची बाकी होती, तर ते मी छान असं तुळशीची पूजा वगैरे करून घेतलं. कारण बाहेरचं दिवायचं वगैरे होतं, तर तिने काही केली नव्हती. तर मस्त तुळशीची पूजा करून देवाला नमस्कार करून घेतला. त्यानंतर आता राहिलं होतं जेवायचं. तर आता मस्त मेथीची भाजी आणि चपाती मी जेवण केलं. तर हा व्लॉग मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.